हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर आजच्या टॉपिकला मी सुरुवात करते. तर आजचा टॉपिक आहे आज आहे 5 डिसेंबर 2023 आणि आत्ता जी 26 डिसेंबर 2023 येणार आहे, त्या दिवशी आहे दत्त जयंती. आपल्या दत्त महाराजांचा जन्मदिवस आपण साजरा करणार आहे. तर तेव्हा आपल्याला आजपासून म्हणजे आज 25 डिसेंबर 6 डिसेंबरपासून ते तुम्ही 26 डिसेंबरपर्यंत ह्या सेवा करू शकतात. ती 21 दिवसाची सेवा आहे. तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृताची सेवा करायची असेल, ज्यांना खूप गोष्टी माहिती नाहीत, जशा मलाही पहिल्या कोणती सेवा कशी केली पाहिजे हे मलाही माहिती नव्हतं. जसं आम्हाला काकींकडून समजतं, तसे मी सेवा तुम्हालाही सांगत असते. तशा प्रकारे अ, मला समजलं जर तुम्ही 6 डिसेंबरपासून तुम्ही 25 डिसेंबरपर्यंत जर ही सेवा करत असाल, तर खरंच त्याचा तुम्हाला खूप म्हणजे बोलतात ना, संजीवनी बुटी काय बोलतात, तशा प्रकारे तुम्हाला त्याचा फलप्राप्ती आहे. तर मला ही सेवा पण करायची आहे. मी आत्ताच 108 पारायणला सुरुवात केली स्वामी चरित्राची. तर काकी म्हटल्या, "हे तुम्हाला पॉसिबल होऊ शकत नाही, कारण की तुम्ही ऑलरेडी सेवा घेतली." तर मी गुरुचरित्राची सेवा आता करणारच आहे. ती पण मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. मी 7 दिवसाचं पारायण करणार आहे. ती पण तुम्हाला मांडणी कशी करायची, इव्हन पारायण कसे करायचे, नियम काय आहेत, मी होईल तितकं शूट करून तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तर हा टॉपिक झाला गुरुचरित्राचा. आपण स्वामी चरित्राकडे वळूया. ज्यांना खरंच गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही, त्यांच्यासाठी खूप खूप बोलतात ना असं प्रॉफिट असं म्हणजे ज्यांच्याकडे आहे, काहीतरी करण्यासारखं आहे, ज्यांना साठा करायचा आहे पुण्याचा, त्यांनी खरं स्वामी चरित्रचं पारायण करा, असं मी म्हणेन. ज्यांना स्वामी चरित्र 21 दिवसाचं पारायण करायचं आहे, ते करू शकतात. ज्यांना मासिक धर्म आहे, ज्या लेडीज किंवा ज्या मुली आहेत, जे पारायण करत असतात. सगळ्यांच्याच इच्छा असतात, सगळ्यांच्या अपेक्षा असतात आणि जे आपण स्वामींकडेच सांगत असतो, जे आपण दत्त महाराजांकडे सांगत असतो आणि खरंच आहे की आता दत्त जयंतीनिमित्त स्वामींचं म्हणजे जे आपले स्वामी भक्त आहेत आणि जे दत्त भक्त आहेत त्यांच्यासाठी खूप दिवाळीसारखाच असा सण आहे हा, जो आपल्याला असं खूप आतुरतेने वाट बघत असतात. मी खरंच प्रहर सेवेची जास्त वाट बघत असते, कारण की प्रहर सेवा ह्या झाल्या पाहिजेत आणि बँक बॅलन्स आहे आपला तो. तो बँक बॅलन्स आपल्याला कुठे उपयोगी पडेल सांगता येत नाही. मी खूप जवळून अनुभवलंय, की ह्याचा साठा आपला दिवसेंदिवस होत असतो आणि तो कधी नाही तर कधी कुठे आपल्याला त्याची बोलतात ना त्या सेवेची फलप्राप्ती होते हे सांगता येत नाही. स्वामी आपली परीक्षा घेतात, त्याच्यानंतर आपल्याला त्या सेवेचे फळ देतातच देतात. माझा खूप जवळून अनुभव आहे. तुम्हाला माहिती आहे आत्ताच मी बऱ्यापैकी संकटातून पुढे-पुढे सावरत आले. त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगते, हां, तर मी तुम्हाला म्हटलं समर्थ. आत्ताच समर्थ बऱ्यापैकी हॉस्पिटलमधून आले. मिस्टर माझे हॉस्पिटलमधून आले. छोट्या-छोट्या मोठ्या समस्या येत राहतात. संकट आल्याशिवाय आपल्यामध्ये किती पॉवर, ताकद जी आहे ती समजत नाही आणि आपण सेवा केली त्याचे फळ आपल्याला त्या ह्याच्यात भेटतो आणि खरंच ही कोणतीही सेवा आपण आपल्याला फळ किंवा आपली इच्छा आहे ह्याच्यासाठी नका करू. स्वामी देतात. कधी नाही तर कधी देतातच. कधी-कधी आपली परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेत आपण उतरायचं असतं. हार नाही मानायची, कधीच नाही मानायची. ते एक दरवाजा जर बंद करत असेल, तर दुसरा दरवाजा ते चालू करतात, तेव्हाच आपला पहिला दरवाजा बंद होतो. जेव्हा मोठी संकट येतील, तेव्हा सगळ्यांनी, कोणीही असो, कोणतेही सेवेकरी असो, त्यांनी ठाम राहायचं, की हां, मला माहिती आहे, की ह्याच्यातून पण मला माझे स्वामी तारतील. जसा मी विश्वास ठेवते, तसा तुम्हीही ठेवा. आणि स्वामी चरित्राचं महत्त्वच खूप छान आहे. अनमोल रत्न काय बोलतात ना, तशा प्रकारे आहे आणि एक संजीवनी आहे तसंच मी तुम्हाला सांगेल आणि स्वामीचरित्र पारायण कसं करायचं? पारायण करतेवेळी तुम्हाला 6 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्हाला करायचे. दत्त जयंतीनिमित्त हे पारायण करत आहे. ज्यांना गुरुचरित्र पारायण जमत नाही, पॉसिबल होणार नाही, ज्यांना खूप मासिक धर्म वगैरे असे कोणतेही प्रॉब्लेम्स असतील, त्यांना जे जमणार नाही, त्यांनी स्वामीचरित्र पारायण करा आणि स्वामीचरित्र काय-काय लेडीज म्हणतील मला असा-असा प्रॉब्लेम आहे, मी आता कसं करणार वगैरे, वगैरे. सो तुम्ही ते पारायण 5 दिवसाचा काय प्रॉब्लेम असेल किंवा 4 दिवसाचं असेल, तर तुम्ही त्याचं पठण
आदल्या दिवशी म्हणजे असं बोलतात ना 4-5 दिवस आधी तुम्ही करू शकता. माझा व्हिडिओ पोस्ट व्हायला जरा उशीर झाला आणि मला असं वाटलं, की करू की नको करू? काही-काहींना खरंच ह्या गोष्टीची गरज असते, की कसं पारायण करायचं. इव्हन मलाही काही वर्षापूर्वी मलाही मार्गदर्शनाची गरज होती. आज जसं मी तुम्हाला मार्गदर्शन करते. सो तुम्ही करू शकता. मी इतकंच बोलेन ज्यांना लेडीज प्रॉब्लेम आहे त्यांनी 5 दिवस जर प्रॉब्लेम असेल 6 डिसेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत कोणाला प्रॉब्लेम असेल 5 दिवसाचा, तर त्यांनी 5 दिवस आधी म्हणजे बोलतात ना, आता 5 दिवस आधी म्हणजे तुम्ही जो तुमचा चौथा सोमवार म्हणजे काय असेल, सोमवार किंवा मंगळवार असेल, तेव्हा तुम्ही 2दा ते वाचन करा. त्याचं जे तुम्हाला 5 दिवस आहेत, ते तुम्ही तेव्हा कनेक्ट करून ते वाचन करून घ्या. जेणेकरून तुमचे ते 5 दिवसाचा गॅप पडणार नाही. नाहीतर तुम्ही पुढे जरी तुम्हाला 20 तारखेला डेट येणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे, तर त्याचं बटन आधी करून घ्या, नाहीतर त्याचं नंतर करा. असंही केलं तरीही चालेल. स्वामी सेवा करायचे, स्वामी सेवा करायचे, त्याच्यासाठी कुठलंही बंधन नाहीये. काही-काहीच गोष्टी आहेत, जे तुम्हाला पाळायच्या आहेत आणि ते तर आपण करूच शकतो. तुम्ही दुसऱ्यांच्या घरातलं अन्न खाऊ नका. म्हणजे बोलतात ना, आपण तेव्हा आपण पारायण करत असतो, तेव्हा दुसऱ्याच्या घरातलं परान्न खाऊ नये, असं बोलतात. जरी तुम्हाला म्हणतात ना, कधी-कधी असं होतं, की आपण कुठेतरी गेलेलो असतो, आपल्याला जाता येत नाही. लहान मुलं असतात, आपल्याला जर तिथे जेवावंच लागलं, तर तुम्ही गायत्री मंत्र असतो, तो आपला 2दा किंवा 3दा म्हणून त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्याच्या घरातलं अन्न खाल्लं तर चालेल. ज्यांचं मेस आहे तर त्यांनीही गायत्री मंत्र म्हटल्यानंतरच तुम्ही दुसऱ्याचं अन्न जे आहे ते परिधान करा. जर त्यांच्या घरात मासिक धर्म असेल, तर प्लीज खाऊ नका. मी इतकं म्हणेल घरी जाऊन खाल्लं तरी चालेल. नाहीतर फळ वगैरे असतील ते खावा. हेही तुम्हाला मी आयडिया देईल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला तेव्हा मांसाहार बिलकुल 21 दिवसामध्ये खायचं नाहीये. कारण की तुम्ही पारायण करताय. पारायणाचं मी तुम्हाला म्हटलं खूप मोठं त्याची फलप्राप्ती आहे आणि फलप्राप्तीसाठीच नाहीये. आपल्याला हा बँक बॅलन्स करून ठेवायचा आहे आपला. जो आपल्याला कधी नाही तर कधी त्याचा काय बोलतात हे बोलतात ना साठा आपल्याला जो आपण जे पुण्य आहे ते कधी नाही तर कधी उपयोगी होतच होतं. इव्हन आपण केलेलं पुण्य आपल्या मुलांना होतं. जसं मी माझ्या मिस्टरांना पण म्हणते, आपण जितकं करू तितकं आपल्या समर्थासाठी होणार आहे. तसंच मी तुम्हाला सांगेन, ज्यांची मुलं नाही आहेत त्यांनी तुमची होणाऱ्या मुलांसाठी, जी होणार आहेत त्यांच्यासाठी, इव्हन आपले आई-वडील, घरात कोण आजारी असेल त्यांच्यासाठी ते आपल्याला पुण्याई लाभतेच लाभते. आपल्याला पुण्याचा साठा करायचे आणि प्रहर सेवा सप्ताह कालात त्यांनी प्रहर सेवा घेवा. ज्यांना घरात पारायण करणं पॉसिबल नाही त्यांनी मठात जाऊन, केंद्रात जाऊन प्रहर सेवा घ्या. जेणेकरून तुम्हाला त्या सेवेचा काही लाभ मिळेल आणि दुसरं गोष्ट तुम्हाला हे सांगायचं होतं, की अन्न खायचं नाही, मांसाहार आणि मासिक धर्म ह्या 3च गोष्टींचं तुम्हाला पालन करायचं आहे. तुम्हाला मांडणी तर माहिती आहे. एक चौरंग घ्यायचा, तेव्हा खाली असा छोटासा कणा काढून म्हणजे रांगोळीनी छोटासा चौकोन काढून वगैरे तेव्हा हळदी-कुंकू, अक्षता वाहायचे. जर फूल असेल तर फूल वाहा आणि त्यावरती चौरंग ठेवून त्याच्यावरती स्वच्छ असा रुमाल ठेवा. त्यावरती स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती गुरुचरित्रासाठी घेतात, स्वामी चरित्रासाठी घेत नसतात. ज्यांना घ्यायचीच आहे, ज्यांच्याकडे आहेच ते घेऊ शकता. असं काही नाही, कुठे लिहिलंही नाही पण आपण स्वामीचरित्र पारायण करतोय त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं, जर घ्यायचं असेल ज्यांची इच्छा असेल त्यांनी घेऊ शकता. कारण की तुम्ही दत्त जयंती निमित्त करत आहात म्हणून तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या. आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे जर ॲपल किंवा कुठलंही फळ असेल तर ते तिथं ठेवा. खडीसाखर ठेवा. स्वामींना छान असा हार भेटतो आपला जो झेंडूचा फुलाचा वगैरे जो कोणताही असेल. स्वामींना सोनचाफ्याचं फुलाचा जर हार भेटला तर अतिउत्तम. एक फूल भेटलं तरी अतिउत्तम, पण तुम्ही ते रोज वाहा. कोणतंही फूल भेटो. गावामध्ये जे राहतात त्यांना शक्य होत नाहीये, कारण की बाहेर जाऊन घेऊन येणे वगैरे, वगैरे ज्यांना जे पॉसिबल होईल घराजवळही छोटं कुठंही जवळ भेटत असेल ते घ्या. जे शहरांमध्ये राहतात, जे सिटीमध्ये राहतायत त्यांना शक्य होत असेल तर प्लीज तेवढं तर तुम्ही करतच म्हणजे करूच शकता. आणि कलश वगैरे असं काही मान्य नाही. ती फक्त गुरुचरित्रासाठी, स्वामीचरित्रासाठी नाही. आणि स्वामीचरित्रामध्ये पहिल्याच पेजवरती आपल्याला कशी मांडणी करायची, काय करायचं आहे, काय त्याची काय बोलतात, काय त्याची हे आहेत नियम आहेत.
तर तुम्हाला समजलं अशी ही छोटीशी मांडणी आहे. तुम्हाला स्वामी चरित्र वाचायचे आहे. सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून तुम्ही रात्री 8 वाजेपर्यंत कधीही वाचू शकता आणि संध्याकाळी तुम्ही रोज मी बोलेल आरती घ्याच घ्या. तुम्हाला जर आरती तोंडाने बोलता आलं नाही, तर मोबाईलवर लावा. मोबाईलवर लावून तुम्ही आरती घ्या. आरती ही आरतीप्रमाणेच घ्या. ज्यांना बोलता येईल त्यांनी बोला. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत ते आरती वाचणार की आरती करणार अशा खूप काही प्रॉब्लेम्स असतात. त्यांना मी साधी आयडिया देते. मोबाईलवर लावा, नाहीतर तुम्ही टीव्हीवर लावून लावून तुम्ही आरती करू शकता. घरातल्यांना सगळे जेव्हा एकत्र असतील तेव्हा आरती घ्या. खूप खूप म्हणजे खूप पुण्य आहे मी तर बोलेल आणि होईल तितका साठा करायचाच आहे. तुम्हाला तुमच्यासकट, माझ्यासकट सगळ्यांनाच करायचं आहे आणि ह्या सेवेचा सगळ्यांना लाभ घ्यायचा आहे आणि हे असं स्वामी चरित्राचं पारायण आहे आणि संध्याकाळी जे नैवेद्य बनवलं असेल, पहिल्या स्वामींना दाखवा, मग नंतर काहीही बनवा. असं नाहीये का गोडच बनवलं पाहिजे हे पण लास्टच्या दिवशी नक्की गोड बनवा आणि पहिल्या दिवशी शक्य झालं तर नक्की बनवा. ज्यांना नाही पॉसिबल होणार त्यांना मी जबरदस्ती करणार नाही, तुम्ही करा. जे आपल्या घरात आपण जे शिजवणार आहे, जे काही बनवणार आहे तेच तुम्ही पहिले स्वामींना दाखवा. मग नंतर तुम्ही ग्रहण करा. होईल तो नैवेद्य जर तुमच्याजवळ गाय असेल तर गाईला द्या आणि नसेल तर तुम्हीही स्वतः ग्रहण करू शकता. असं काही नाहीये का तुम्ही गाय शोधायला कुठे लांब जावा, हे करा, ते करा. पण कुठे पायी तुडवलं नाही जायला पाहिजे, असं करा. कारण आपण तो स्वामींना नैवेद्य दाखवला असतो. त्याच्यात स्वामींचा वास असतो. स्वामींनी ग्रहण केलेला असतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला इतकंच म्हणेन, तुम्ही असा कुठे बाहेर वगैरे ठेवू नका. जर दिला तर गाईला द्या, नाही द्यायचं असेल, जर नाहीच तुमच्या इथं गाई असेल वगैरे, तर तुम्ही स्वतः ग्रहण करा किंवा फॅमिलीमध्ये तुम्ही सगळ्यांना थोडा-थोडा प्रसाद वगैरे देऊन मग तुम्ही स्वतः थोडाही ग्रहण करू शकता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, की काय खायचं आणि काय नाही खायचं. मांसाहार बंद ही जी एवढीच सेवा आहे, दुसरं काही नाही. आणि दत्त जयंती 26 डिसेंबरला आहे. त्या दिवशी तुम्ही त्याची सांगता करा. सांगताला तुम्हाला जर 5 मुलं किंवा 11 मुली असं कोणतीही जी लहान मुलं असतात त्यांना तुम्ही जेवू घालू शकता. एवढीच सेवा आहे, दुसरी कोणतीही सेवा नाही. ज्यांना जेवू घालायचे किंवा एक मुलगी किंवा एक मुलग्याला जेवू घातलं तरी चालतं किंवा दाम्पत्य म्हणजे बोलतात ना, नवरा-बायको असतात त्यांनाही तुम्ही जेवू घातलं तर अतिउत्तम. तुम्ही तेही करू शकता दत्त जयंतीनिमित्त. आणि हो, तुम्हाला होईल तर प्लीज केंद्रात आणि मठात जाऊन प्रहर सेवा घ्या. हा 7 दिवसामध्ये जेव्हा सप्ताहकाल चालू असेल, प्लीज मी तुम्हाला इतकंच बोलेल. आणि झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत आणि लवकरच मी एक गुरुचरित्राचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला शेअर करणार आहे, जी पोस्ट करणार आहे ती लवकरच तुम्ही बघत चला. आता सर्वांना श्री स्वामी समर्थ.